येळा प्रोजेक्ट सोसायटी स्कूल ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन अँड ज्युनियर कॉलेज जयराळ बुद्रुक या शाळेचा मुख्याध्यापक माझे सहकारी मुंडे सर, जाधव सर, पवार सर, कांबळे मॅडम। तर आज आपल्या शाळेमध्ये बेळगावहून गेस्ट आले, आपणाला काही थोडीफार माहिती देणार आहे। तर आपल्या शाळेचं वैशिष्ट्य हे आहे, महाराष्ट्रातली पहिली ग्रामीण डिजिटल शाळा ही आहे। आपल्या शाळेमध्ये भरपूर अनेक अशा फॅसिलिटी आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने सायन्स सेंटर असेल, रेडिओ स्टेशन असेल, डिजिटल शाळा असेल, IT कम्प्युटर लॅब असेल, अशा अनेक विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून आपल्याकडे विद्यार्थ्यांना फॅसिलिटी दिल्या जातात। अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अनेक ॲक्टिव्हिटी आपण ह्या शाळेमध्ये घेतो आणि घेत असताना विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू म्हणून त्याचा उपयोग केला जातो। धन्यवाद। मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। मी बेळगावहून आलेला आहे, अंकुश दुर्गी। अंकुश दुर्गी हे माझं काव्य नाव आहे। माझं पूर्ण नाव आहे कुश एम दुर्गी। मी स्वतः महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यामध्ये गेले 30 वर्षे मी लेक्चरिंग केलेलं आहे। लेक्चरिंग करत करत आता देखील मी स्टडी करतो आहे। नाउ आय एम स्टुडंट ऑफ 60+ इयर्स। सो भरपूर डिग्रीज मी कव्हर केलेले आहेत, सायन्स, कॉम्प्युटर सायन्स आणि आर्ट्स मध्ये। मला सायन्स म्हटल्यानंतर खूप सरांचे काही शब्द ऐकून मला इतकं एक प्रकारचा आश्चर्य झाला आणि त्याचबरोबर खूप मोठा आनंदही झाला। तर असे काही शिक्षक आहेत, आपले सायन्सचे टीचर्स आहेत, अशी एक शाळा बनवलेली आहे। खरंच मी 3 राज्य फिरतोय, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा। तिन्ही राज्यामध्ये कमीत कमी मी तरी या टाईपची शाळा नाही बघितलो। असतील कुठेतरी शाळा, पण मी तरी नाही बघितलं, कारण मी हजारो शाळा मी विजिट केलेल्या आहेत। सर्वत्र जवळजवळ सर्व प्रायमरी, हायस्कूल, कॉलेज, हायस्कूल सेक्शन जवळजवळ हायस्कूल आणि कॉलेजेस तिन्ही राज्यातले जवळजवळ सर्व हायस्कूल कॉलेजना मी विजिट केलेलं आहे। कुठेतरी चुकून एक 5% राहिले असतील, पण या प्रकारचं एक प्रॅक्टिकल, एक सुपर, एक सायंटिफिक बेसवरती चालणारं हायस्कूल नाही बघितलं मी। आता तिकडे बघितलं मी, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे काय म्हणजे कला असते, काय त्याचं म्हणजे व्हॅल्यू असतं, कशा प्रकारे ते काम करतं, हे आम्ही पुस्तकातून वाचतोय। बरीच तिथे त्यानंतर मिरर जे अंतर्गोल बीज आहेत, बहिर्गोल बीज आहेत, कशा प्रकारे तिथे प्रतिमा बरी उलटी दिसते, म्हणजे उलट सुलट दिसणाऱ्या प्रतिमा हे आपण अभ्यासातून बघतोय। पण इथं तुमच्या सरांनी आणि खास करून हेडमास्टर आणि तुमच्या या संस्थेने आणि तुमचे सर्व टीचर्स, नॉन टीचिंग सर्वांनी मिळून, आपण सर्वांनी मिळून एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी लॅब इकडे उभा केलेला खूप मोठी बाब आहे। यासाठी खूप मोठं परिश्रम त्या लोकांनी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही नवीन येणारे स्टुडंट देखील सहभागी होतात, पुढचे देखील होणार, खूप मोठी गोष्ट आहे। ह्या गोष्टी आवश्यक आहेत, कारण आपण स्टडी करत असते वेळी फक्तच बुकवर होऊन नाही चालणार। हे टोटली एक प्रायोगिक दृष्टिकोनातून, एखाद्या प्रयोगातून, एखाद्या प्रत्यक्ष एक प्रक्रियेतून तुमचा जो अभ्यास होतो आहे डेफिनेटली स्टँडर्ड होणार। मी एक 2-4 गोष्टी तिकडे बघितलं, ते T1 बनवायचं, ते बघितल्यानंतर माझं डोकं आपोआप पडू लागलं की मला हे T बनवायचं आहे। सरांनी म्हणाले, सर तुमचं डोकं पडू लागलं बघा, असे विद्यार्थ्यांना चालला मिळते। म्हणजे त्या गोष्टी लगेच आपल्या डोक्यात पडू लागतात की मी हे मला करायला पाहिजे। आणि आम्ही समजतोय, माझं एक स्वतःचं कोटेशन आहे, माझं एक स्लोगन आहे, नोबडी इज अ डल and no subject is a tough, but we have to follow some special techniques, tricks, methods and ideas. परत एकदा ऐका, हे स्वतः मी बनवलेला स्लोगन आहे, nobody is a dull and no subject is a tough, but
but we have to follow some special techniques, tricks, methods and ideas. थोडेसे टेक्निक्स, खूप काही नव्हे, एक 8-10 टेक्निक जरी कोणी फॉलो केला रे, आपण सुपर रँकर बनू शकतो. आणि मी हे माझ्या हजारो अशा स्टुडंट्सना मी क्रिएटिव्ह होण्यासाठी खूप इन्स्पायर केलेलं आहे. दोन्ही राज्यामध्ये मी 30 वर्ष लेक्चरिंग करत कर्नाटक, महाराष्ट्र भरपूर स्टुडंट्सना मी इन्स्पायर केलेलं आहे. धारवाड, बेळगाव, अथुनी, त्यानंतर सांगली आणि इतर काही, जर का थोडासा वेळ मिळाला तर काही कॉलेजेस मधून मी जाऊन तिकडे लेक्चरिंग केलेलं आहे हॉबीने. आणि मी स्वतः आता देखील स्टडी करतो आहे. आता देखील सध्या भरपूर डिग्रीज मी कव्हर केले, सायन्स, कॉम्प्युटर सायन्स आणि आर्ट्स मध्ये. आता जस्ट एक पीएचडी माझी संपत आहे, आणखी एका पीएचडी ला जात आहे. आणि माझ्या बरोबरच माझ्या 2 मुली 2-3 महिन्यामध्ये सायंटिस्ट होत आहेत. सायंटिस्ट पीएचडी संपवत आहेत ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये तेही पर्पजली ऑर्गॅनिक आम्ही निवडलेलं आहे. याच्या मागे खूप मोठं एक प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग, विदाउट प्लॅनिंग वी कांट डू एनीथिंग. यू मस्ट हॅव प्लॅनिंग to achieve our goals. So I am observing these all things in your school system. या गोष्टी तुमच्या या प्लेस मध्ये आहे, त्या जागेवरती चालत आहे, त्या शाळेत चालत आहे. ही फक्त शाळाच नव्हे तर पूर्ण एक प्रयोगशाळा आहे. डेफिनेटली मी वेगळे काहीतरी तुमच्या समोर उभारले किंवा सरांनी सांगतात किंवा तुम्ही काहीतरी मला गोड बोलावं म्हणून मी बोलत नाही. नाही, त्या गोष्टी माझ्याकडे असतातच. जसे मी बघतोय तसे मी वर्णन करतोय. खूप काही बघायचं आहे तुमच्या या युनिट मध्ये. मला तरी वाटतं कुठेतरी एखादा पॉइंट मी बघितलं असं वाटतं. खरंच एखादा पॉइंट मी बघितलेला आहे, कारण सरांचं देखील एक मीटिंग आहे. मलाही पुढे आणि जायचं आहे. तुम्हाला बी आता जवळ म्हणजे घरी जायची खूपच तुम्हाला बी आता एक इन्स्पायर होत आहे तुम्ही घरी जाण्यासाठी. एम आय राईट? मला घरी जायचं आहे, शाळा लवकर सुटू दे. ओके, ठीक आहे. पण खूप मोठं काम आहे तुमचं. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मी तरी माझ्या आयुष्यामध्ये या प्रकारच्या शाळेची कल्पना बी केलं नव्हतं मी. पण इथं ही कल्पना जी मी नाही केलं होतं, पण हे इथं आहे. तुमचं खूप मोठं यामध्ये संस्थेचं काम आहे, ऑर्गनायझेशनचं काम आहे, तुमचं काय एनजीओ असेल त्यांचं काम आहे, त्या लोकांचं काम आहे, आणि आपल्या एचएम सरांचं आणि तुमच्या सर्व स्टाफ मेंबर, इवन टीचिंग, नॉन टीचिंग, सर्वांचं यामध्ये भरपूर मोठा एक विशेष परिश्रम आहे. खरंच मी एक छोटासा हे व्हिडिओ बनवत आहे, माझ्या YouTube मध्ये शेअर करत आहे की बाकी लोकांनी आपलं कर्तव्य, आपलं एक प्रयत्न त्यांनी ओळखावं. आणि मला तरी वाटतं मी काही लोकांना मी सांगणार आहे, भरपूर असे रिसर्च साठी, सायंटिस्ट बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल स्टडी कसं असतं यासाठी इन्स्पायर करणारे खूप लोक आहेत माझ्या एक सर्कल मध्ये. मी कधी ना कधी त्या एक ग्रुपला मी इकडे घेऊन येणार आहे, कारण ती लोक इतकी आनंदी होतील की त्यांना स्वर्ग सुख मिळेल या भूतलावर. असे लोक आहेत या प्रॅक्टिकल अशा गोष्टी बघितल्यामुळे. जर खरंच मला तरी एक स्वर्गीय आनंद मिळाला आणि या गोष्टी आपण दररोज अनुभवतो असं मला वाटतं, तर हे खूप मोठं काम आहे. एवढं सोपं नाही आहे, याच्या मागे खूप मोठं परिश्रम आहे. तर बघूया आता याच बरोबर तुमच्या काही स्टडी इम्प्रूव्हमेंट साठी मी काही टेक्निक्स बनवलेले आहेत. 1-2 टेक्निक मी इकडे देत आहे. वैदिक मॅथ्स. आणि मला एक रिक्वेस्ट करायचं आहे तुम्हा सर्वांना, आपण सायंटिस्ट होण्यास 100% प्रयत्न करा. एक थोडासा मी तुम्हाला पार्ट सांगतोय, सायंटिस्टचं महत्व सांगतोय. मी स्वतः माझ्या घरी आता 2 मुलींना मी सायंटिस्ट बनवत आहे. या मुली मराठीतून शिकलेत, खेड्यातून शिकलेत. वन ऑफ द सुपर टॉपर ऑफ द कर्नाटका स्टेट अँड वन ऑफ द सुपर टॉपर ऑफ द इंडिया अँड वन ऑफ द सुपर टॉपर ऑफ द वर्ल्ड आहे.
इंटरनॅशनल लेवलला प्रोजेक्ट वर्क साठी वन ऑफ द सुपर टॉपर ऑफ द वर्ल्ड आहे. प्रोजेक्ट तायवान युनिव्हर्सिटीला दिलेले, महिन्याला 1-1 लाख रुपये स्टायपेंड दिले. हे शक्य आहे. स्टुडंट लाईफ मध्ये महिन्याला लाखभर असे स्टायपेंड मिळतात. आणि आता ऑलमोस्ट पीएचडी संपवत आहेत. 4 अँटी कॅन्सर ड्रग्स साठी औषध फॉर्म्युला बनवले. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 8-10 दिवसापूर्वी दोन असे पेपर पब्लिशला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईट वरती पब्लिश केले पेटेंट साठी. पुन्हा काल शनिवारी जस्ट 3-4 दिवसापूर्वी शनिवारी आणखी 2 असे पब्लिश पेपर करत आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पेटेंट साठी. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफ इंडिया त्या ग्रुप मध्ये तिकडे ऍड केले. ह्या गोष्टी आपण करू शकतो. मातृभाषेतलं शिक्षण किती श्रेष्ठ असते हे एक मॉडेल आम्ही बनवलेलं आहे. मग तुमची मातृभाषा काही असेल किंवा क्षेत्रीय भाषा, समजा मातृभाषेत नाही मिळालं तर क्षेत्रीय भाषा. उदाहरणार्थ आता तुमच्यापैकी काहींची मातृभाषा कन्नड असेल किंवा आणखी कोण उर्दू वगैरे असेल, पण क्षेत्रीय भाषा म्हणजे एरियाची जी भाषा मेजर भाषा असते ना, त्यातून जे शिक्षण असतं ना ते सर्वश्रेष्ठ असतं. कारण आपण जास्तीत जास्त वेळ त्या भाषेतून वावरत असतो. ज्या भाषेत आम्हाला जास्त टच असतो ती भाषा शिकण्यासाठी अत्यंत सरळ असते. आणि हे काम कोणी करू शकतं. आणि लक्षात ठेवा, स्वतःला कोणी कमी मानू नका. मार्क्स कमी मिळाले तर ठीक आहे, माझं कुठेतरी चुकलंय. आणि विशेष करून मार्क्स का कमी मिळतात? विद्यार्थी अभ्यासाचा प्रेशर घेतो, खूप प्रेशर घेतो. विद्यार्थी समजतोय मला हे जमणार नाही, मी डल आहे, मला हे शक्य नाही, मी वाचतो ते लक्षात राहत नाही, मला हे कळणार नाही. हे जे नेगेटिव्ह थॉट्स आहेत, जे नेगेटिव्ह गोष्टी आहेत, या गोष्टी पुन्हा 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 आम्हाला खाली खाली ते घेऊन जातात. आणि त्यामुळे पुन्हा विद्यार्थी घाबरतो आणि म्हणतो की मला हे जमणार नाही. एकदा फायनल करून टाकतोय आणि कायमचाच तो विद्यार्थी एकदम खालच्या लेवलला आपोआप जात खाली खाली जातो आणि आम्ही सर्व त्याला समजतोय तो डल आहे. पण हे प्रॅक्टिकली नसतं. मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला 100%, 1000% कोणी माणूस डल नसतो. फक्त भीतीमुळे, प्रेशरमुळे आणि प्रॅक्टिस न केल्यामुळे, जास्तीत जास्त वेळ अभ्यास न केल्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत. त्या अनेक गोष्टीच्या प्रेशरमुळे किंवा कारणामुळे विद्यार्थ्याचा अभ्यास वेस्ट जातोय. मग ह्या कारणाला तुम्ही तडा देऊ शकता. सरळ एकच ठरवा की मला सुट्टीच्या दिवशी कमीत कमी 10 ते 15 तास अभ्यास करायचा. माझ्या घरी उन्हाळी सुट्टीमध्ये प्रत्येक तासाला 15 मिनिटं 10 मिनिटं रेस्ट करत 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 15 तास अभ्यास करतात सर्व विद्यार्थी, A to Z स्टुडंट माझ्या घरी. मग ते तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. 15 तास रविवार मिळाले, मी स्वतः 15 ते 20 तास अभ्यास करतो. सध्या देखील पीएचडीचा थेसिस लिहितोय मी, मला इतर दिवशी वेळ मिळत नाही. मग मी ठरवतो मला सुट्टीचा दिवस मिळाला, एकदम गोल्डन डेज. का विद्यार्थी करू नये? का करू नये? आपण 60 मी ओलांडले, मला अभ्यास करतोय. का विद्यार्थी घरी बसून आरामात काम करू नये? गल्लीबोळातून फिरण्यापेक्षा, इकडे तिकडे उन्हात फिरण्यापेक्षा, आता बघा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने खूप छान पॅटर्न ठेवले की सकाळी शाळा सुरू होते, उन्हाळा सुरू झाला. म्हणजे उन्हामध्ये विद्यार्थी इकडून तिकडून फिरू नये, शाळेला येणं जाणं होऊ नये म्हणून हे सकाळचं ऊन कमी असताना व्यवस्था केलेली आहे. खरंच चांगलं मॉडेल आहे. पण घरी गेल्यानंतर विद्यार्थी दिवसभर ग्राउंड वरती खेळणारे बी काही असतात. सकाळी शाळा आहे, मग दिवसभर ज्या उन्हात विद्यार्थी जाऊ नये म्हणून शाळा सकाळी ठेवली गव्हर्नमेंटने.
आणि नेमका विद्यार्थी घरी गेल्यानंतर गल्लीबोळातून फिरत राहतात उन्हात. काही विद्यार्थी सर्व नव्हे, मला वाटतं एक 50-60% विद्यार्थी उन्हाच्या त्रासामुळे आत बसतात, पण ऊन कमी झाल्यानंतर पुन्हा बाहेर जातात. मग मी म्हणतोय इकडे तिकडे नको त्या गोष्टी करण्यापेक्षा अभ्यास का करू नये. ज्याला मी वेस्ट टाइम समजतोय त्याला बेस्ट टाइम मध्ये कन्वर्ट करा. तुमच्या फ्युचर मध्ये सर्व काही गोष्टी मिळतात तुम्हाला. तुम्ही जे बनाल ते बनू शकता. तुमच्या तोंडून जे मला सायंटिस्ट बनायचं आहे तुम्ही सायंटिस्ट बनता. मला आयएएस बनायचं आहे, आयपीएस बनायचं आहे, तुम्ही बनू शकता. आपले विश्वास नांगरे पाटलांचे व्हिडिओज बघा. उन्हाळी सुट्टीमध्ये आठवड्यातून एक तरी व्हिडिओ बघा. विश्वास नांगरे पाटील त्यांनी आपल्या गावकऱ्यांना विनंती केली की यावर्षी गणपती तुम्ही एक गाव एक गणपती बसवा आणि बाकी सर्व गणपती बसवणारे जे खर्च आहेत ते पैसे सर्व गोळा करून आम्हाला द्या आणि आम्ही बुक्स आणू, लायब्ररी बनवू छोट्याशा खेड्यागावात. आणि अक्षरशः त्या लोकांनी मदत केली. त्यांना एक हिस्ट्री केले आणि 60,000 रुपये दिले. त्याने 60,000 रुपये छोट्याशा गावात. ते पैसे त्यांनी 45,000 बुक्स आणले, लायब्ररी सजावट केली, सर्व केले आणि पहिल्याच वर्षी तिघे ऑफिसर झाले. स्वतः विश्वास नांगरे पाटील आयपीएस झाले. मग असे भरपूर लोक आहेत. तुम्हाला जर कन्नड जमत असेल तर आयपीएस रवी डी चन्ननवर मारा. अहो हॉटेल मध्ये क्लिनिक करून शिकलेला मुलगा आज एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयपीएस आहे. घरी गेल्यानंतर जरा ते बघा आयपीएस रवी डी चन्ननवर मारा. जर शब्द जर ऐकू लागला तर अंगावरती काटे येतात. काटे किती कठीण परिस्थितीत अत्यंत विचित्र परिस्थितीत त्याने आयपीएस करून एक ऑफिसर बनला. आणखी एक नाव सांगतो तुम्हाला. मुलींना वाटतं की आम्ही काय बनू शकतोय, हे शक्य आहे का? आयपीएस एन अंबिका मारा. आणि एन अंबिका बाबतीत मुलगी 7वी नंतर शाळेलाच नाही गेली. चान्सच नाही मिळाला खेड्यात. दुर्गम खेड्यातली तमिळनाडूतली मुलगी, अत्यंत दुर्गम खेड्यातली. तिला चान्सच नाही मिळाला. पण तिनं पुढे तिला काही अनुकूल झाल्यानंतर तिनं लग्नानंतर 2 मुलं झाल्यानंतर तिनं पुढे जाऊन खूप काही वर्षानंतर तिनं आयपीएससी परीक्षा दिली. 3 वेळा फेल झाली, 4थ्यांदा क्लिक झाली आणि तुमच्या महाराष्ट्रात बॉम्बे मध्ये आयपीएस एन अंबिका ड्युटी करते. आज इंडियाची लेडी सिंगम आहे. सर्व एक्सटर्नल, 10वी एक्सटर्नल, 12वी एक्सटर्नल, डिग्री एक्सटर्नल, बीए ह्या गोष्टी करू शकतात. असे भरपूर असे लोक आहेत. हे लोक खूप काही लोक आहेत. सायंटिस्ट बनलेले आहेत, आयएएस ऑफिसर झालेले आहेत, आयपीएस झालेले आहेत आणि वेगवेगळे पोलीस ऑफिसर आहेत, वेगवेगळे अधिकारी आहेत आणि विशेष करून टीचर्स आहेत. भरपूर असे टीचर्स, डॉक्टर, इंजिनियर्स आणि वेल एज्युकेटेड शेतकरी देखील आहेत. मग आपण का बनवू नये? टार्गेट सेट करा. तुमच्याकडे एक्स्ट्राऑर्डिनरी स्टॉफ आहे. आपले सायन्स सर आहेत स्वतः एचएम आणि तुमचा पूर्ण एक युनिटच सायंटिस्ट बनण्यासाठी एक्स्ट्राऑर्डिनरी सपोर्टिंग मटेरियल आहे. याचा उपयोग करून घ्या. 100% तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि माझ्याकडून जे शक्य आहे मी तुमच्यासाठी नेहमीच मी सरांना नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये राहणार आणि जे माझ्याकडून शक्य आहे ते मी सपोर्ट करतो. सायंटिस्ट बनण्यासाठी किती जणांना इंटरेस्ट आहे? सायंटिस्ट बनण्यासाठी किती विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे? येस, गुड गुड गुड. आयएएस बनण्यासाठी किती विद्यार्थी इच्छुक आहेत? आयएएस, वाव, गुड. आयपीएस, येस, पोलीस ऑफिसर,
येस डॉक्टर, ओके इंजिनियर्स, ओके इंजिनियर्स ग्रुप आहे, चांगली गोष्ट आहे। बाकी व्यक्ती देखील बनू शकतात। तुम्हाला सायंटिस्ट का बना म्हणून सांगतो माहितीये का? आता या व्हिडिओच्या द्वारे दुसऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील आयडिया मिळणार। सायंटिस्ट का व्हावं तुम्हाला एक आयडिया सांगतो। एक लक्षात ठेवा, सायंटिस्ट तुमच्या वयाच्या 25-26 मध्ये बनू शकतात आणि सरळ तुम्हाला मोठमोठे पेमेंटचे जॉब मिळतात। आणि तोच विद्यार्थी काय करतो सामान्यपणे, मला सायंटिस्ट होण्यासाठी पीएचडी करावं लागतं, एमएससी एमकॉम एमए करावं लागतं, त्यानंतर पीएचडी करावं लागतं आणि नंतर मी सायंटिस्ट बनतो। म्हणून काळ एक दूरचा पिरियड आहे, ती 25, 26, 27 वर्षापर्यंत मला शिकत राहावं लागतं। म्हणून विद्यार्थी काय करतात, शॉर्टकट डिग्री कव्हर करून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये ट्राय करत असतात। उदाहरणार्थ 21 मध्ये बीए बीकॉम बीएससी संपणार, बीसीए बीबीए, मग असे विद्यार्थी सिंगल डिग्री ठेवून येतात आणि ते कॉम्पिटिटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षेच्या पाठी लागतात। हे सर्वत्र महाराष्ट्रातील खूप असे स्टुडंट्स प्रयत्न करत असतात आणि देशभरात करत असतात, जगभरात असे विद्यार्थी प्रयत्न करत असतात। पण मला नेहमी सर्वांना सांगत असतो मी, सिंगल डिग्री वरती असं रिस्क घेऊ नका। काय होतं माहितीये का, माझ्याकडे असे भरपूर पेरेंट्स येतात, भरपूर स्टुडंट्स येतात, ते म्हणतात सर मी बीए केलो, बीकॉम केलो, बीएससी केलो आणि 4-5 वर्षे मी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी केलो, अभ्यास केलो, पण मला पास करता आला नाही, मला नोकरी नाही मिळाली। फक्त एक मार्कात पॉइंट मध्ये माझा फ्युचर गेला। मग यामध्ये प्रेशर मध्ये राहतात भरपूर स्टुडंट, कारण ही गरीबाचे मुलं असतात। नोकरीला कोण जातात, गरीब विद्यार्थी। श्रीमंत कसेही जगू शकतात। मग अर्धा मार्क्स, 1 मार्क्स, 1%, अर्धा टक्के, पाव टक्का ही पुढे आपलं फ्युचरच बर्बाद करून टाकतात। पण त्यातून सावरून घेणारे खूप कमी असतात। काही असे समजतात, माझ्याकडे असे भरपूर टीचर्स आहेत, भरपूर असे लोक आहेत, ते म्हणतात सर माझं आयएएस चुकलं, माझं आयपीएस चुकलं एका पॉइंट मुळे, माझा एमपीएससी ऑफिसर चुकला 1 पॉइंट मुळे, म्हणून मी प्लॅनिंग केलेलं आहे की मी काहीतरी करून दुसऱ्याला मी बनवू शकतोय। त्यासाठी आता भरपूर असे कोचिंग सेंटर चालवणारे लोक आहेत, ते 1 पॉइंट मध्ये कुठेतरी राहिलेले आहेत, 1 मार्क्स मध्ये राहिलेले आहेत। त्यांनी स्वतः चॅलेंज घेऊन असे कोचिंग सेंटर चालवतात, भरपूर ठिकाणी त्यांनी स्कूल कॉलेज चालवतात, भरपूर शिक्षक झालेले आहेत आणि हे लोक सरळ शिक्षक सहज होतात, कारण तयारी खूप असते आणि टीचर्स पोस्टला अप्लाय केले तर डायरेक्ट सिलेक्शन होतंय। मग ते लोक चॅलेंज घेतात। मग त्यासाठी पण त्यांना काय पाहिजे, एक सिंगल डिग्री मुळे जॉब चुकलं तरी तुमच्याकडे बीएड पाहिजे। मग सिंगल डिग्री प्लस बीएड करून हे ट्राय करा, किंवा एमए करून एमकॉम करून एमएससी करून बीएड करून मग ते ट्राय करा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम। मला असं म्हणायचं आहे, एका डिग्री वरती ट्राय करत राहिला 5-6 वर्षे, जवळजवळ 30च्या जवळ वय येतोय। मग 30च्या जवळपास वय आल्यानंतर तुम्ही बीएड केव्हा करणार, पुढच्या डिग्री केव्हा करणार, आणि विदाउट बीएड तरी नोकरी नाही मिळणार शिक्षक म्हणून, किंवा बाकी तर ऑलरेडी सर्व पेपर वेस्ट झालेले असतात, टाइम वेस्ट झालेले असतात, तलाठी होणं राहून गेलेलं असतंय, पोलीस होणं राहून गेलेलं असतंय, म्हणजे बीए वरती डिग्री सिंगल डिग्री वरती स्पर्धा परीक्षेमधून नोकरीच नाही मिळाली, म्हणजे सर्व परीक्षा ट्राय झालेल्या असतात। एम आय राईट सर? मग त्यावेळी परत शिकायचं बी होत नाही, 26, 27, 28 वय ओलांडून जातोय, टीसीला जातोय आणि पुढे 1-2 वर्षे गेल्यानंतर कुठल्या परीक्षेला बसण्यासाठी वय मर्यादा बी राहिलेली नसते।
म्हणजे एकंदरीत टोटली विद्यार्थी जो ट्राय करत असतोय अशा जॉब साठी सिंगल डिग्री वरती तो कम्प्लिटली तिथं कुठेतरी अडकून जातोय, मग त्याला काही करता येत नाही. त्यासाठी हे माझा व्हिडिओ तुमच्या घरोघरी सर्वांना पाठवा, सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना पोहोचवा. हे तुमच्या शाळेच्या स्वरूपातून हे पोहोचावं असं माझं मत आहे. कारण भरपूर विद्यार्थी, हजारो विद्यार्थी, हजारो आता मी सरळ सांगू शकतो लाखो विद्यार्थी या चक्रात अडकलेले आहेत, या चक्रात अडकलेले आहेत. म्हणून तुम्ही एक सिंपल काम करा, तुम्हाला चान्स आहे. हेच का तुम्हाला मी आता कुठल्याही शाळेत हे वर्णन करण्याचा प्रसंग आला नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला ट्राय करता तिकडे मी वर्णन केलेलं आहे, पण हायस्कूल लेवलला नाही आलं सिच्युएशन. काय इथं सिच्युएशन आलं तर तुमच्या पुढे सर्वात एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक गेटवे आहे तुमच्याकडे, म्हणजे सायंटिस्ट बनण्यासाठी. प्रायमरी आणि हायस्कूल लेवलला जर विद्यार्थी सायंटिस्ट बनण्यासाठी जर का रेडी झाला तर हमखास डेफिनेटली तो सायंटिस्ट बनू शकतो. त्याचा बेस आहे प्रायमरी आणि हायस्कूल मध्ये, आणि हे बेस तुमच्या गावी आहे, तुमच्या शाळेत आहे. म्हणजे मग आता सायंटिस्टच का बनावा? एक तर मानव जीवन हा परत आम्हाला मिळणं अवघड आहे. जो जीवन आहे त्याचं सोनं करून घेणं आमच्या हातात आहे. मग सायंटिस्टच झालं तर सोनं कसं होतंय? एक तर सुपर क्लास स्टडी होणार, एक वेगळाच आनंद असतो, प्रॅक्टिकल स्टडी, सायंटिफिक स्टडी. आणि दुसरी गोष्ट 25वी 26वी 27वी मध्ये सरळ तुम्हाला रिसर्च सेंटर मधून डायरेक्ट जॉब मिळतो. नको तेवढे टेस्ट पास करायची गरज नाही. आता कोणतेही एखादा जॉब मिळवायचं झालं तर भरपूर टेस्ट आहेत, यामध्ये बी आहेत, पण तेवढे टेस्ट इथे नाही, तितका प्रेशर इथं नाही. आपण सहज सायंटिस्ट बनू शकता. आणि 26वी 27वी 25वी मध्ये 30 वर्षे तिथं सिंगल डिग्री घेऊन धडपडण्यापेक्षा इथं ट्राय करा. आणि पेमेंट जबरदस्त मोठे पेमेंट असतात, मोठमोठे लाखातून, प्रसंग पडलं तर कोटीतून पेमेंट मिळतात वर्षाला. आणि जर का तुम्ही इन्व्हेन्शन काहीतरी केला रे, एक्स्ट्राऑर्डिनरी इन्व्हेन्शन, सायंटिस्ट मध्ये लेवल असतात. काही जण आपले रिसर्च करत राहतात नॉर्मली, काही एक्स्ट्राऑर्डिनरी बरेच गोष्टी करत असतात, काही आणखी वरचेवर भरपूर इन्व्हेन्शन करत असतात, भरपूर संशोधन करत असतात. सायंटिस्ट बनण्यात तर करताच सर्वांनी, पण त्यामध्ये बी खूप एकदम जीवावर घेऊन काम करणारे लोक आहेत. आता बघा सुनीता विलियम्स एवढे सायंटिस्ट होते, आकाशात जायला किती लोक पुढे आले, पण त्या व्यक्तीने पुढे आले. असे काही ठराविक लोक असतात रिस्क घेणारे. तुम्ही जर काही इन्व्हेन्शन केला, असे काही रिस्क घेतला, इन्व्हेन्शन आम्ही पैशाच्या पाठी लागले असं समजू नका. एक चॅलेंज असतं जीवनाचा. तर तुम्ही काहीतरी औषध एखादं तुम्ही इन्व्हेन्शन केला तर पेटेंट झालं तर तुम्हाला कितीतरी कोटीतून पैसे मिळतात. 100 कोटी, 200 कोटी, 500 कोटी रुपये मिळतात. मग अशा शाळेला, किती शाळेला तुम्ही मदत करू शकता? घरी किती पैसे लागणार आहेत? एक 10-15 कोटी म्हटलं तर तुमचं घर भरून जात. खरंच अक्षरशः भरून जात आहे, पैशाने भरून जाते घर. मग बाकीचे पैसे काय करणार? माझ्या युट्यूब मध्ये सायंटिस्ट बोलले, मूर्ती म्हणून, डॉक्टर मूर्ती म्हणून गोव्याचे एक सायंटिस्ट मला सांगितले, सर मी अत्यंत गरीब अशा परिस्थितीतून आलो, आंध्र प्रदेश, एकदम खेड्यातून आलेले व्यक्ती, ज्याला भरपूर त्रास झाले, खूप काही त्रास झाले स्टुडंट लाईफ मध्ये, आणि MSc PhD केली त्याने, डोंगरभर त्रास डोक्यावर ठेवून, आणि MSc PhD केले. MSc PhD मध्ये त्यांना
एक प्रोजेक्ट मिळाला फक्त 1 तासाचा. 1 तासामध्ये त्यांनी प्रोजेक्ट पूर्ण केले. पैसे किती मिळाले माहितीये का? ज्या विद्यार्थ्याच्या डोक्यावरती त्रासाचा डोंगर होता अशा विद्यार्थ्याला, खेड्यातल्या विद्यार्थ्याला 1 तासामध्ये 15 कोटी रुपये मिळाले. 1 तासात. आता ते स्वतः म्हणतात त्यांचं स्वतःचं रिसर्च सेंटर आहे गोव्याला. मी माझ्या एक प्रयत्नाने मी तुमच्यासाठी मी त्यांना रिक्वेस्ट करतोय, सर इकडे तुमच्या आंध्र प्रदेशला जातेवेळी आमचं हे गाव एक शाळा वाटेत येते आणि एकदा येऊन जावा इकडे. ते काय म्हणजे आपले जमिनी रूटनं नाही जाणार, एरोप्लेननं जात असते, तरी देखील आपण रिक्वेस्ट करूया. तुमच्यासारखे इकडे गरिबाचे विद्यार्थी आहेत, खेड्यातले विद्यार्थी आहेत, सर एकदा इकडे विजिट द्या. मी रिक्वेस्ट करतोय स्वतः तुमच्या वतीने. असे भरपूर लोक आहेत. आता ते सांगतात मी 1 तास काम केलो तर 200, 500, 1000 कोटी रुपये मिळू शकतात 1 तासात. अरे तुम्ही किती गरीब विद्यार्थ्यांना मदत करू शकता विचार करा. सर्व तुमच्या एरियातील 100 गावातील विद्यार्थ्यांना विचारता कोण गरीब विद्यार्थी आहे सांगा, तुमच्या गावात मी पैसे देतो. कुणी गरीबाची शाळा आहे, आणखी कुठली शाळा आहे सांगा, कोणाला काय अडचण आहे, मी पैसे तुम्हाला देतो. असे पैसे वाटत फिरणारे वाटत. हे मी काहीतरी गोड गोड बोलतो असं समजू नका. असे प्रॅक्टिकली करणारे लोक आहेत. आज सुधा मूर्ती बघा, नारायण मूर्ती बघा, त्या लोकांचे मी व्हिडिओज बनवून देणार आहे. नारायण मूर्तींना वयाच्या 45 मध्ये 1 पैसा मिळत नव्हता, पगारच नव्हता, त्यांना काही इन्कम नव्हतं. बस स्टँड वरती झोपून फिरायचे. ते कुठे आता समजा कुठे एक सांगलीला आले तर लॉज मध्ये राहण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे. बॉम्बेला गेले त्यांच्याकडे लॉज मध्ये राहण्यासाठी पैसे नसायचे. बस स्टँड वरती रात्र करायचे स्वतः नारायण मूर्ती. आणि मग त्यांनी सुरुवात केली 45 नंतर. ज्या वयाच्या दरम्याने बाकी सर्व लोक रिटायर्ड होतात आणि घरी बसतात, अशा वयाच्या दरम्याने त्यांनी आपली बिझनेस सुरू केले. आज लाखो लोक त्यांच्यात कामाला आहेत आणि लाखो कोटीने कमवतात पैसे. हे पॉवर आहे रिसर्च मध्ये, हे पॉवर आहे प्रॅक्टिकल स्टडी मध्ये. खूप मोठं हे तुम्ही काम करत आहात. अक्षरशः तुमचं काम मोठं आहे, तुमच्या या संस्थेचं काम मोठं आहे, तुमच्या एचएमचं काम खूप मोठं आहे आणि तुमच्या सर्व टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफचं काम मोठं आहे. प्रत्येक व्यक्तीचं काम हे खूप मोठं आहे. प्लीज ह्या गोष्टी करा, खूप स्टडी करा, प्रॅक्टिकल स्टडी करा, तुम्ही सुपर करता. आणि हे व्हिडिओ मला वाटतं 2 व्हिडिओ होणारे असले, एक 20-20 मिनिटाचे. एकूण किती मिनिटे झाले रे? 32 मिनिटं आणि 29 सेकंद. येस, 32-33 मिनिटे सरांचे बोललेले. आणि सरांचा शेवटी काय अनुभव सांगतात बघूया. एक हे अनुभवाचा व्हिडिओ, 1-2 व्हिडिओ छोटे 15-15 मिनिटाचे व्हिडिओ आपण सर्वत्र शेअर करूया. स्टुडंट्स इन्स्पायर होतील आणि पालक देखील इन्स्पायर होतील. शिक्षक तर आपले इन्स्पायर्ड असतातच, ते नेहमी मदत करतात. संस्थेवाले असे शाळाच काढलेले असतात हे इन्स्पायर करण्यासाठी विद्यार्थ्यांना. बऱ्याच गोष्टी येतात, ते बोलत नसले तरी देखील त्यांनी असं काही बनवण्यासाठी त्या गोष्टी बनवलेल्या असतात. तर ठीक आहे, तर आपण एक या गोष्टीचा प्रचार करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही यावेळी उन्हाळी सुट्टीमध्ये किती तास अभ्यास करायचा आहे? 15 तास. किती जण अभ्यास करणार आहे 15 तास उन्हाळी सुट्टीमध्ये? प्लीज रेज युअर हँड्स. हातवर करायचं. येस ओके. मुली कोण उन्हाळी सुट्टीमध्ये फक्त म्हणून चालेल का? नाही. येस, 10 तास कोण अभ्यास करेल उन्हाळी सुट्टीमध्ये? उन्हाळी सुट्टीमध्ये 10 तास. 10 तास
एक मिनिट स्टॉप करवा जरासं